झालं मित्रांनो, काल वर्ष श्राद्ध झालं, आज वैकुंठ श्राद्ध झालं. नुसतं वर्षभर घोकायला, आज मासिक आलं, आज मासिक आलं. झालं भाऊंचं वर्ष श्राद्ध झालं, काल वैकुंठ श्राद्ध झालं. बघा आता भाऊचा फोटो मी पहिलं तुम्हाला प्रत्येक मासिकाला तर दाखवत होतो, पण आता भाऊचा फोटो मी हॉलमध्ये लावीन, आठवण म्हणून भाऊची. माझ्या बापाला चांगल्या घरात राहायला मिळालं नाही. माझ्या बापाचं वर्ष श्राद्ध चांगल्या घरात मला वाटलं होतं होईल, पण नाही झालं. त्यात फोटो तर माझ्या बापाचा ठेवीन घरात मी. झालं सगळं. काल ह्या टायमिंगला मरणाची माणसंही होती. झाल्यास ताई दाजी पण गेली. आज सकाळी वैकुंठ श्राद्ध घालून हे करून मुंबईला जाणार आहे ती, पण आज संध्याकाळी सासरी गेले ती, संध्याकाळी लगेच निघणार आहे ती. नुसतं वर्ष श्राद्ध मासिक म्हणायचं वर्षभर, की आज मासिक, ह्या तारखेला मासिक येते, ह्या तारखेला मासिक येते. पण आता घोक संपला, आता माणूस आपल्या आपल्या उद्योगाला लागते. पण भाऊ, मी तुम्हाला माझ्या इच्छेनं, माझ्या परीनं जे काय होईल तेवढं तुमच्यासाठी मी केलेलं आहे. आणि काही जरी चुकी झाली असेल तर मला क्षमा असावी. आणि इथून पुढं मला जगण्याची उमेद, जगण्याचं बळ, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. तुमचा आशीर्वाद सदैव आहे आणि अजून पण राहू द्या. माझे जिथले काम आहेत ती, ह्या वर्षी घर झालं, पुढच्या वर्षी वर नक्कीच घेईन मी. तुमचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर काहीच कमी पडणार नाही. एकटं वाटणार आता सगळं. इतके दिवसही झालेलं. मला व्हिडिओ काही दर्शक कीर्तनाचं हे काढणं झालं नाही. तुम्हाला मनोज भाऊच्या चॅनलवर मनोज भाऊनं काढलंय वाटतं थोडंफार. काल कीर्तन सांगताना एवढं रडायला आलं ना. महाराजांनी कीर्तन ती बापल्याकावर सांगितलं. शिकलेला बाप परदेशात, शिकलेला मुलगा परदेशात गेल्यावर आपल्या घरावर काय अक्षरशः डोळ्यातनं पाणी आलं त्या गोष्टीचं. एक अभंग म्हणलं होतं मी, ते अभंग तुम्हाला मी दाखवेन. सोडून या गेला बाप आम्हा लेकराला, बाप बाप आता म्हणू मी कोणाला. सोडून या गेला बाप आम्हा लेकराला, बाप 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 आता म्हणू मी कोणाला. डोळ्यातनं पाण्याला अक्षरशः वाईट वाटलं. पण मित्रांनो, माझं एक सांगणं आहे तुम्हाला, आईवडिलाची सेवा करा. किती बी शिकलं, किती बी श्रीमंत, किती मोठं असलं तरी काही उपयोग नाही. देवापेक्षा श्रेष्ठ आईबाप आहेत. आणि ज्याला आईबाप आहे त्याला किंमत कळत नाही, पण आमचा बाप गेला, आम्हाला लई किंमत, लई आठव होतोय. त्याच्यामुळं तुम्ही आईवडिलाची सेवा करा, आईवडिलाला सांभाळा. आधी आईवडील, नंतर देव. भाऊ, माझ्याकडनं जरी तुमच्या सेवेत काही कमतरता कमी झाली असेल तरी मला माफ करा. माझ्या पाठीशी तुमचा आशीर्वाद सदैव राहू द्या. असो मित्रांनो, इथून पुढं ब्लॉग मी बनवल कसं कसं, तुमचा प्रतिसाद राहू द्या. झालं, एकदा चेहरा बघून घ्या भावांचा. चला भेटू पुढच्या वेळी, तोपर्यंत धन्यवाद, बाय. बाहेरची मुलगी आपली बहीण आहे, हे वाक्य जर आईनं आपल्या पोराला शिकवले, बापानं आपल्या पोराला शिकवले, तर मला वाटतं महाराष्ट्रातले अनेक अत्याचार होण्यापासून वाचले जातील. हे मायबापाचं कर्तव्य आहे. वाक्य नीट वाटलं तर टाळी वाजवा. पुन्हा सांगतो ऐका, चांगलं सज्जनपणाचं वागणं हे ज्या कुळामध्ये आहे, ज्या घरामध्ये आहे, त्या कुळातले मूळ संस्कार येत आहेत ना, ते कुळही मोठं होतं, ते घरही मोठं होतं, ते गावही मोठं होतं. माझा विषय होता ते वेळूचं झाड, वेळूची काठी. मी बाहेर जात नाही, मला सगळं माहित असतं. कीर्तनकार आम्हाला असं फिरून यावं लागतं, हे का नाही? मी कुठेही फिरेल, तुम्ही कासरा सोडायचा नाही, हे लक्षात घ्या. ती वेळूची काठी नामदेवरायाजवळ केली
नामदेव महाराजांनी त्याच्या गाठी काढल्या. आता त्या गाठी मला सांगायचं होतं म्हणून मोठा भाऊ असेल, लहान भाऊ असेल, विशाल वेगळं व्हा. माझं काही म्हणणं नाही, एकत्र राहावं असं काही नाही, पण प्रेमानं वेगळं व्हा. मोठ्या भावानं सांगितलं पाहिजे, तू लहान आहे, तुला जास्त गरज आहे, ही घे, तुला जी पाहिजे ती जागा घे. लहान्यानं म्हणावं दादा. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्याला गुड मॉर्निंग. अजून सगळी आवरावरी केली कालचं पडलेली. वर्ष झालं भाऊंना बघत. मला बऱ्याच जणांनी सांगितलं होता योगेश भाऊ व्हिडिओ टाका वर्ष श्राद्धाचा, पण काल मला कसं आहे, ब्राह्मणाच्या पूजाला बसलो आणि परत आले गेलेली माणसं इकडं तिकडं हे ते करायचं, त्याच्यामुळं मला काय कालचा ब्लॉग काढणं झालं नाही. बघता भाऊला वर्ष झालं. सगळी माणसं आली, बरेच जण फॅमिलीपैकी बरेच जण आलती. आणि तुम्ही पण भाऊंला आमच्या वर्ष श्राद्धाच्या कमेंटद्वारे किंवा SMS द्वारे श्रद्धांजली वाहिली त्याच्यामुळं मी तुमचा आभारी आहे. आणि काल सगळी आली, पण आमचं भाऊ कुठं दिसलं नाहीत. आता असंच किती दिवस मागं पडतेला सांगू शकत नाही. काल वर्ष श्राद्ध झालं, सगळी माणसं जेवण करून गेली. कोण जेवत नव्हतं त्यांना केळीच फळं आणलं होतं. 10-11 डझन केळी आणली होती. ती केळी फळं दिलं. परवा दिवशी भजन केलं. आणि काल काका म्हणले परवा दिवशीच भजन करावं लागतं, आदल्या दिवशीच. म्हणजे वर्ष श्राद्ध झाल्यावर पुन्हा फुलं पडली की संकल्प सुटला जातो, तसं भजन आदल्या दिवशीच करावं लागतं. मग आदल्या दिवशीच भजन केलं. काल दिवसभर पळापळी, पाहुणं ये जा हे ते. पाहुणं आलं, बरेच आपल्या फॅमिलीपैकी पण आली. तुम्ही पण कमेंटद्वारे SMS द्वारे भाऊंना जी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्याच्यामुळे मी तुमचा आभारी आहे, ऋणी आहे. आणि तुमचं माझ्यावर असंच माया प्रेम राहू द्या. गेलं सगळं पाहुणं रावळं गेलं. आता ताईन दाजी आहेत. आज वैकुंठ श्राद्ध घालून अजून मासिक जेवणाराला करावं लागतं, पण मी भाऊसाठी काहीच कमी केलं नाही. भाऊला जी खाऊ घालत होते ते खाऊ घातलं. काल नैवेद्यासाठी पण जी पदार्थ आवडत होतं ते आणलं. आणि मी म्हणून दाखवलं असं काही मी उपकार नाही केलं, पण कर्तव्य केलं माझं. झालं. ह्याच्यानंतर आता काय, काका म्हणलं पुण्य देते, तुम्हाला इच्छा असेल तर घाला, नसेल तर नाही. तर मी म्हणलं बघू, तसं काही सांगू शकत नाही मी, घडल तसं. पण एक इच्छा अपुरी राहिली माझी, की मला वाटत होतं नव्या घरात वर्ष श्राद्ध होईल, पण नाही झालं. दुसरीकडे करावं लागलं मला, घर नसल्यामुळं. आणि आता आईने मी तिथं असल्यावर फक्त घर मला मोठं वाटेल. इतके दिवस माझ्या घरात बाप पडून जर राहिला असता तरी मला काय वाटलं नसतं. पण कीर्तनाची सेवा, प्रवचनाची सेवा बी चांगली झाली, चांगली केली. आणि पैशा पाण्याला बी सगळ्यांनी समजून घेतलं, मला सगळ्यांनी सहकार्य केलं, त्यांचा पण मी आभारी आहे. आफ्रिकेच्या काकीने काय मला छोटीशी मदत केली. आईला मला भाऊंच्या श्राद्धासाठी म्हणले योगेश भाऊ तुम्हाला पण कपडे घ्या, त्यांनी पण मला मदत केली. आणि माझी एक इच्छा आहे की स्वामी समर्थाला भाऊच्या स्मरणार्थ एक 5,000 रुपये भरायचं. तर माझी इच्छा आहे मनातली तेवढी मी पूर्ण करणार. म्हणजे आपल्याला पुण्यतिथी जरी नाही घालता आली तरी त्यांच्या स्मरणार्थ तिथं अन्नदान त्यांच्या होऊ शकत, तसं माझ्या इच्छेने मी 5,000 भरायची माझी इच्छा आहे. तर चला आता अजून ताई करते स्वयंपाक. थोडंसं पुराण ठेवलेलं असतं, ते वैकुंठ श्राद्धाचं घालावं लागतं, नैवेद्य वगैरे काही नसतो. तर कीर्तनाची सेवा पण चांगली केली. मला काही सॉरी व्हिडिओ काढणं झालं नाही. झालं आता असं किती दिवस मागं पडतील सांगू शकत नाही. असू दे मित्रांनो, आंघोळ करायची, अजून स्वयंपाक ताई करते. मला ती बाहेरचं सगळं सामान आवरायला, पत्रवळ्या ह्या त्या, मोठी पातेली भगुनी घासायची, त्याच्यामुळे आंघोळीला उशीर झाला. सकाळ धरणं जीव दमून गेला आता.
खरकटी भांडी लोकांची आणलेली द्यायची होती सगळी धुवून करून. झाली ताई आज दुपारनं जाणार आहे, गेल्यावर मोकळा उदास सगळं वाटत. सोडून या गेला बाप आम्हाले कराला, सोडून या गेला बाप आम्हाले कराला. बाप 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 आता म्हणू मी कुणाला, बाप 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 आता म्हणू मी कुणाला. बाप 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 आता म्हणू मी कुणाला.